सोलापुरातल्या एका कवीची 10 दिवसांपूर्वी दुचाकी चोरीला गेली आहे. शहाजी कांबळे असे त्या कवीचे नाव असून त्यांनी आपल्या दुचाकीबद्दल असलेल्या भावना बोलताना कवितेतून सादर केल्या आहेत. शहाजी कांबळे आपल्या दुचाकीवर जीवापाड प्रेम करत असून प्रत्यक्ष हे त्यांच्या दुचाकीशी जोडले गेले आहेत. इतकंच काय तर आपल्या कवितेच्या माध्यमातून शहाजी कांबळे यांनी चोरट्याला देखील गाडी जपण्याची विनंती केली आहे. कधी माझ्या दुचाकीची काळजी घेताना कमी जास्त झाले असेल तर त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे. एक विनंती केलेली आहे म्हणजे चोरट्याला की वाटेत कधी दिसलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. वाटेत कधी दिसलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या. एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या. आम्ही दोघांनी एकत्र खूप क्षण घातलेत. माझे सुखदुःख सगळे तिला माहिती आहेत. तर तिचं म्हणजे तिचं हृदय माझ्याजवळ आहे, माझं तिच्याजवळ आहे. तर चोरट्याला विनंती आहे, तिला त्रास देऊ नका. खूप प्रामाणिक आहे ती गाडी. जर माझ्याकडे आणून नाही दिलं तर चालेल, पण तिची सेवा करावी, तिला त्रास देऊ नये. गाडी खरं मला शोधत असेल असं वाटतं मला. मी शोधतो गाडीला हे मला सांगायचं. कंप्लेंट का दिलं? ती देवाचा परिसर आहे, म्हणजे तिथे येणारे सगळे भक्त आहेत. चुकून कोणाकडून तर जाऊ शकते असं मला वाटतं. मग परत कोणतरी आणून सोडल. मी दोघा तिघा सल्ला घेतला, 2 दिवस थांबा म्हणजे 8 दिवस थांबा, कोणतरी आणून चुकून घेऊन गेलं तर आणून सोडल. मग ते आले ना आणखीन तरी, मग आता मी कंप्लेंट देणार आहे. यावेळी गाडीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना कवी शहाजी कांबळे यांना अश्रू अनावर झालेत.